नमस्कार. दशमातील गुरु म्हणजे कर्मस्थानी असलेला गुरु त्या व्यक्तीला अतिशय हुशार व जे काम हाती घेतील त्याच्यामध्ये ध्वज फडकवतील असा व्यक्ती बनवतो. अशा व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे चांगले योग असतात, पण ह्यांच्या घरी खूप अँटिक पीस किंवा ह्यांच्याकडे खूप अँटिक धन सुद्धा किंवा अँटिक धनाचा साठा सुद्धा असू शकतो. श्रेष्ठ व सुसंस्कृत कुळात ह्यांना जन्म येतो आणि मोठे झाल्यावर ह्यांना खूप चांगला हुद्दा किंवा अधिकार प्राप्त होतो. मान सन्मान, कीर्ती, भाग्य ह्यांना खूप सहजरित्या प्राप्त होते. हे न्यायप्रिय असतात व खूप चांगले चरित्रवान सुद्धा असतात. हे सन्मार्गाने धन मिळवतात. व्यापारी, पेठ्या, उद्योगधंदे, न्याय खाते, शिक्षण क्षेत्र, राजकारण, धार्मिक संस्था, सामाजिक क्षेत्र, कुठल्याही क्षेत्रात ते नावलौकिक मिळवू शकतात. हे नेहमी दुसऱ्यांसाठी मदत करण्यास तत्पर असतात व ह्यांचा सल्ला खूप चांगला मार्गदर्शन देतो. असा हा शुभ गुरुची लक्षणं आहे. जर ह्या गुरुचे डिग्रीज कमी असतील किंवा अशुभ ग्रहांबरोबर असेल किंवा अशुभ राशीमध्ये असेल, स्थान अशुभ असेल, तर अशा गुरुचे नेम, फेम आणि मनी मिळण्यास प्रॉब्लेम देतो. तर अशा वेळेस ह्यांनी पहिला उपाय जो करावा, वडिलांची आणि सरस्वती मातेची पूजा करावी व वर्क इज वर्शिप हा गुरुमंत्र नेहमी बाळगावा.